क्लास 12 इंग्लिशच्या बोर्ड पेपरमधील सर्वात इम्पॉर्टंट सेक्शन आपला जो रायटिंग स्किलचा जो सेक्शन आहे त्यावरती मित्रांनो हा व्हिडिओ आहे. मित्रांनो लक्षात घ्या, हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला आणि मी सांगितलेले जर क्वेश्चन तुम्ही प्रिपेअर केले तर तुम्ही येणाऱ्या बोर्ड एक्झाममध्ये रायटिंग स्किलचे जे मित्रांनो 16 मार्क्स आहेत ते आउट ऑफ मार्क्स मित्रांनो तुम्ही इझिली स्कोर करू शकता. जे मित्रांनो तुम्हाला 7-8 मार्क्स पडणार आहेत रायटिंग स्किलमध्ये, कोणतं पण तुम्ही रायटिंग स्किल करणार आहेत मित्रांनो, गॅरंटी देऊन सांगतो. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो मी काय सांगतो त्या गोष्टी समजून घ्या. तुम्ही 16 मार्क्स इझिली स्कोर करू शकता. चला आपण थोडासा वेळ न घालता डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो लक्षात घ्या, आपला मित्रांनो क्लास 12चा जो इंग्लिश सब्जेक्ट आहे त्यामध्ये तुम्हाला मित्रांनो 12 टाईपचे मित्रांनो रायटिंग स्किल्स आहेत. आता मित्रांनो ते कोणते आहेत तुम्हाला मी पेपर पॅटर्न दाखवतो. मित्रांनो तुम्ही पेपर पॅटर्न पाहू शकता. यामध्ये तुम्ही पाहू शकता क्वेश्चन नंबर 4A त्यामध्ये तुम्ही पाहू शकता ड्राफ्टिंग, व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज, ग्रुप डिस्कशन. त्यानंतर बी मध्ये ईमेल, रिपोर्ट, इंटरव्ह्यू. त्यानंतर सी मध्ये स्पीच, कंपेअरिंग, एक्सपान्शन ऑफ आयडिया. डी मध्ये रिव्ह्यू, ब्लॉग, अपील. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये 3-3 मित्रांनो तुम्हाला रायटिंग स्किल्स दिलेले आहेत आणि त्यापैकी तुम्हाला एक अटेम्प्ट करायचे. म्हणजे तुम्ही पाहू शकता 4 क्वेश्चन आहेत, 12 रायटिंग स्किल आहेत, त्यातील तुम्हाला 4 अटेम्प्ट करायचे आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, सगळ्यांची सर्वात मोठी चूक होते ते सिलेक्शन, म्हणजे तुम्हाला कोणते अटेम्प्ट करायचे तेच मुलांना समजत नाहीये. त्यासाठी सांगतो, आता मी एक PDF बनवलेलं आहे, मी तुम्हाला त्यामध्ये सांगितलेले तुम्हाला कोणतं अटेम्प्ट करायचे आणि प्लस तुम्हाला मित्रांनो त्याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पण दिलेले आहेत. आता ती PDF तुम्ही डाउनलोड करू शकता. ते PDF ची लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे, त्यावरती क्लिक करा, ते PDF तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता. चला तर तुम्हाला मी PDF दाखवतो. तुम्ही PDF पाहू शकता मित्रांनो. यामध्ये तुम्ही पाहू शकता क्वेश्चन नंबर 4A मध्ये तुम्हाला व्हर्च्युअल मेसेज अटेम्प्ट करायचे. त्यानंतर 4B मध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू अटेम्प्ट करायचे. 4C मध्ये तुम्हाला स्पीच अटेम्प्ट करायचे आणि त्यानंतर 4D मध्ये तुम्हाला रिव्ह्यू अटेम्प्ट करायचे. आता तुम्हाला समजलं असेल ना की तुम्हाला कोणते क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे. तर मित्रांनो लक्षात घ्या, मी तुम्हाला जे अटेम्प्ट करायचे टॉपिक्स आहेत त्याचे मित्रांनो तुम्हाला मी क्वेश्चन्स विथ सोल्युशन देणार आहे. मित्रांनो तुम्हाला मी ऑल 12 टॉपिकचे क्वेश्चन विथ सोल्युशन देणार नाही, काय मित्रांनो PDF मोठी होईल, प्लस तुम्हाला मित्रांनो समजणार नाही तुम्हाला कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे. चला तर मित्रांनो आता तुम्हाला मी दाखवतो. आपला जो फर्स्ट क्वेश्चन आहे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज, त्याचे एक्झाम्पल्स तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. एक्झाम्पल्स मित्रांनो विथ आन्सर्स तुम्हाला मी दिलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. मित्रांनो लक्षात घ्या, हे जे मित्रांनो ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज आहे त्याचे मित्रांनो तुम्हाला 10 एक्झाम्पल्स पाहायला मिळतील. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इंटरव्ह्यूचा जो मित्रांनो आपला क्वेश्चन मी तुम्हाला सांगितला त्याचे मित्रांनो तुम्हाला जवळपास मित्रांनो तुम्हाला 10 एक्झाम्पल्स पाहायला मिळतील. आणि त्यानंतर मित्रांनो स्पीचचे मित्रांनो तुम्हाला स्पीचचे सुद्धा जवळपास 10 एक्झाम्पल्स पाहायला मिळतील. आता मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही म्हणणार की 10 एक्झाम्पल्स मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन देणार होतो. आता लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही कोणताही एखादा रँडम क्वेश्चन सॉल्व्ह करण्यापेक्षा तुम्ही जे मी तुम्हाला प्रत्येकाचे 10 एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते तुम्ही मित्रांनो तुमच्याकडे जर वेळ शिल्लक असेल तर मित्रांनो तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणि जर वेळ शिल्लक नसेल तर मित्रांनो तुम्ही हे जर क्वेश्चन तुम्ही वाचले तरी मित्रांनो तुम्हाला खूप फायदा होणार आहे. मित्रांनो लक्षात घ्या, फायदा का होणार आहे मित्रांनो, तुम्हाला मी असं म्हणत नाही की तुम्हाला हेच क्वेश्चन तुमच्या एक्झाममध्ये विचारले जातील, परंतु या टाईपचे 100% मित्रांनो अशा प्रकारचेच क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाणार आहेत. म्हणजे तुम्हाला 10 टाईप दिलेले आहेत मित्रांनो, प्रत्येकाचे 10 एक्झाम्पल्स दिले आहेत, त्या प्रकारचे मित्रांनो तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जाणार आहेत. म्हणजे तुम्ही जर मित्रांनो त्याच्या अगोदर काय करणार होता, कोणते पण रँडम मित्रांनो रायटिंग स्किलचे टॉपिक्स तुम्ही सॉल्व्ह करण्यापेक्षा हे जर मित्रांनो तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह केले तर तुम्हाला मित्रांनो खूप फायदा होणार आहे. आणि जर मित्रांनो तुमच्याकडे वेळ भरपूर असेल तर मित्रांनो तुम्ही काय करा, हे एकदा रीड करा आणि ब्लँक पेजेसवरती डबल एकदा सॉल्व्ह करा. मित्रांनो खूप फायदा होईल. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, हे क्वेश्चन तुम्ही नक्की प्रिपेअर करा मित्रांनो. आणि बाकीच्या टॉपिकचे सुद्धा मित्रांनो आपल्या YouTube चॅनलवरती व्हिडिओज अवेलेबल आहेत, त्याचे सुद्धा लिंक मित्रांनो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत, त्यावरती क्लिक करा, त्या व्हिडिओज पहा. मित्रांनो तुम्ही नक्कीच मित्रांनो क्लास 12च्या बोर्ड एक्झाममध्ये इंग्लिशच्या पेपरमध्ये रायटिंग स्किलच्या सेक्शनमध्ये नक्कीच चांगले मार्क्स स्कोर करू शकता. मित्रांनो व्हिडिओ आवडला कमेंट करून नक्कीच सांगा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बद्दल धन्यवाद.